नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सलगर आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सध्या नरेंद्र मोदी सरकार हे एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीमध्ये आहे. आता ते काय आहे तुम्हाला सविस्तर सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या देशांमध्ये सरकारच्या विरुद्ध असणारा विरोधक सुद्धा कुणी बोलायला तयार नाही. कारण की विरोधकांच्या वरती असणारे वेगवेगळ्या केसेस टाकून त्यांना गप्प करण्याचं काम सरकारनं काही दिवसांपूर्वी केलं आहे आणि ते सध्या चालू आहे. दुसरी गोष्ट जर बघितली तर या देशाची पत्रकारितासुद्धा सरकारच्या दावणीला बांधलेली आहे. पूर्ण पत्रकार विकले गेलेले आहेत, मीडिया विकली गेलेली आहे. आता राहिली तिसरी बाजू जर आपण विचार केला तर सोशल मीडियाचा आधार आम्हाला आहे सरकारच्या विरुद्ध आक्रोश करण्यासाठी, त्यांना प्रश्न विचारण्यासाठी. परंतु याच्यावरती सुद्धा गदा आणण्याचं काम आता नरेंद्र मोदींनी हातामध्ये घेतलं, यात काही शंका राहिलेली नाही. कारण की आपण मागल्या काही दिवसांपासून बघतोय की ज्या लोकांचा प्रभाव समाजावरती पडू शकतो, लोकांना जागृत करण्याचं जे लोक कामं करतायत त्यांचे अकाउंट असणारं सरकारकडून सर्रासपणे बंद करण्यात येत आहेत. आपण जर उदाहरण घेतलं तर आपले विठ्ठल कांगणे सरांचंच ह्या हिंदी यूट्यूबर तर वेगळेच राहिले, त्यांचे अनेक यूट्यूब असणारे चॅनल बंद केले, इन्स्टा अकाउंट बंद केले. का? तर हे सरकारच्या विरोधात लोकांना जागृत करण्याचं काम करतायत, सत्य बाजू मांडण्याचं काम करतायत. हे सरकारला पटत नाही. त्यामुळे जर आपण बघितलं तर साधूच्या वेशामध्ये असणारा कसाई नितीन गडकरी नावाचा, त्याची बीफ एक्सपोर्ट करणारी कंपनी आहे, गोमांस विक्री करण्यावरती असणारं द कारवान रिपोर्टनं सांगितल्याच्या नंतर मुकेश मोहन नावाच्या यूट्यूबरने याच्यावरती व्हिडिओ बनवला म्हणून त्याच्यावरती असणारी केस करण्याचं काम या नितीन गडकरीने केलं आहे. पण आपण बघा, त्या रिपोर्टवरती असणारी केस करायची सोडून त्याने एका यूट्यूबवरती केली आहे. म्हणजे निश्चितपणानं सरकार हे भीत आहे, सोशल मीडियाला भीत आहे. याच्या विरुद्ध असणारा जागर करण्याची आता गरज आहे. लोकांना संघटित होणं गरजेचं आहे. कारण की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर गदा आली तर हुकुमशाही यायला वेळ लागणार नाही, यात काही शंका नाही. त्यामुळे बांधवांनो, जागृत राहा. सरकारच्या विरोधात आपण लवकरच आवाज उठवणार आहोत, त्यात काही शंका नाही आहे. आणि या जे लोक स्वतंत्र पत्रकारिता करतायत त्यांच्या पाठीमागं आता सर्वांनी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. कारण की सरकारनं हे बंधने लादण्याच्या नंतर निश्चितपणे या ठिकाणी मोठा मोर्चा निघाल्याशिवाय राहणार नाही. सरकारला